कुठलाही सण असू दे किंवा कुणाचा वाढदिवस, बासुंदी ही बनवली जाते आणि सगळ्यांना आवडते सुद्धा. तर आज आपण करणार आहोत बासुंदी. इतर वेळी आपण बासुंदी करतो त्यापेक्षा नक्कीच कमी वेळेत करणार आहोत. शिवाय बासुंदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते सुद्धा मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला तर मग आता आपण बासुंदी करूया. आपण इथे 2 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे. आता जाड बुडाच्या कढईत अगदी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे दूध खाली भांडायला लागत नाही. आता यात आपण हे सगळं दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला उकळू द्यायचं आहे. हे दूध उकळून घेत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि दूध उतू जाणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. बासुंदी बनवताना शक्यतोवर ना पितळाचं कलई केलेलं भांडं घ्यायचं, कारण त्यात बनवलेली बासुंदी छान खमंग लागते. पण पितळाचं भांडं नसेल तर मग कुठलंही जाडबुडाचं भांडं आपण वापरू शकतो. फक्त स्टीलचं भांडं वापरायचं नाही, कारण मग स्टीलच्या भांड्याला पटकन बासुंदी खाली लागते आणि मग बासुंदीला जळका वास येतो. आता हे दूध आपल्याला जवळजवळ 1.25 लिटर होईल इतकं आटवून घ्यायचं आहे. आणि हे दूध आटतं तोपर्यंत आपण एका बाजूला पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. तूप थोडं गरम झालं की यात आपण 200 ग्रॅम खवा परतून घ्यायचा आहे. जवळजवळ 1 मिनिटभर हा खवा आपल्याला परतायचा आहे. आता यात आपण जे दूध आटवून घेत आहोत त्यातलंच थोडं गरम केलेलं दूध घालायचं व हा खवा दुधासोबत छान एकसारखं मिसळून घ्यायचा. आता एकाच वेळी दूध न घालता आपण थोडं थोडं दूध घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिसळलं गेलं आहे आणि आता आपण इकडे बघू शकतो की जवळजवळ 1.5 लिटर दूध आपलं आटलेलं आहे आणि 1.25 लिटर हे दूध तयार झालेलं आहे. आणि हे दूध आटवायला आपल्याला 35 मिनिटांचा आत्तापर्यंतचा वेळ लागलेला आहे. आणि आता आपण हा खवा या आटवून घेतलेल्या दुधात घालून घ्यायचा. या पद्धतीने खवा घातल्यास गुठळी तयार होत नाही. आता खवा घातल्यावरती सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट हे ढवळत राहायचं आहे व दूध थोडं आटवून घ्यायचं. आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला यात 150 ग्रॅम साखर घालून घ्यायची आहे. आटवलेलं आपलं 1.25 लिटर दूध व 200 ग्रॅम खवा यासाठी 150 ग्रॅम साखरेचं हे प्रमाण अगदी बरोबर आहे. यामुळे बासुंदी प्रमाणात गोड होते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. साखर छान विरघळून घ्यायची आहे. आणि आता आपण 2 चमच कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं गार दूध मिसळायचं आहे आणि याची छान स्लरी तयार करून घ्यायची आहे. यामध्ये गरम दूध घालायचं नाही, नाहीतर मग गुठळी तयार होते. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे आटवलेल्या दुधात घालून घेऊ. यानंतर आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण थोडी चारोळी, बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेऊ. हे सुद्धा छान एकत्र करून घेऊ. आणि आता आपण गॅस बंद करायचा
आणि गॅस बंद केल्यावरती यात वेलची पूड व जायफळ पूड घालून घ्यायची आहे. आणि आता हे गार झाल्यावर एका भांड्यात काढून घ्यायचं. मस्त प्रमाणात गोड बासुंदी तयार आहे. आपण 2 लिटर दूध घेतलं, त्याचं आटवून आपण 1.25 लिटर दूध तयार केलं. त्यात आपण 200 ग्रॅम खवा व 150 ग्रॅम साखर घातली. तर यानंतर आपली जी एकूण तयार बासुंदी होते ती 1.5 किलो बासुंदी तयार होते. आणि ही 1.5 किलो बासुंदी 8 ते 9 जणांसाठी पुरेशी असते. आणि आपण इथे बघू शकतो की बासुंदीला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे, ना पातळ ना घट्ट. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.